तिला म्हणा बोलू नको तू. हो का, आता मी काय केले, मटण शिजाय टाकले आणि त्यात दही टाकले थोडंसं आणि बाकीच्याला ही दम बिर्याणी करायची. दम बिर्याणी करायची तर हे काही मटण शिजाय टाकायचं सामान, त्यात थोडंसं दही टाकलंय अजून ते कढीपत्ता हे सगळं टाकलंय. हो काही मटण कसं झालंय सुकं, हो काही दही टाकल्यामुळं कशी भाजी केली हो का, म्हणजे अजून काढवायची पण शिजाय टाकली. हो का, कशी वाटते तुम्हाला? त्यात मीठ हळद थोडंसं परतून घेतली आणि दही टाकलं त्याच्यामध्ये. आणि आता हे सगळं साहित्य आहे ना, हे दम बिर्याणीचं साहित्य केलं नाही बरं का. म्हणजे काय केलं हो का, हे कढीपत्ता, हे कोथिंबीर, हे मिरची हिरवी बरं का, अजून हो का हा उभा कांदा कापलेला, ह्याची गिरवी करायची अजून थोडीशी, याची गिरवी करायची अजून कशाला की दम बिर्याणीला, म्हणजे गिरवी नाही म्हणजे शिजाय टाकायला मी का दम बिर्याणीला असं टाकतात ना वरनं थोडा थोडा शिजायला, त्याच्यात टाकायचं. हो का, हे टमाटा घाम झालाय माझा. हो का, हे एक नारळ आणला होता, त्याचं पूर्ण खोबरं काढून हे का असं पातळ पातळ असं खिसून घेतलेलं आहे. म्हणजे हे काय होतं की बिर्याणीला थोडंसं टाकायचं आहे आणि भाजीला थोडंसं टाकायचं, थोडीशी भाजी, बाजरीची भाकरी, अजून दम बिर्याणी करायची. हो का, हे आलं लसणाची पेस्ट आहे. हो का, ही पेस्ट केलेली आहे. तसे आता जेवण बाबासाहेबांची आंबेडकर जयंती आहे, त्याच्या निमित्त आम्ही जेवणाची पार्टी केली. म्हणजे कसं सगळीकडं घोडघोड स्वयंपाक बनवतात लोक, म्हणून मी पण स्वयंपाकाला म्हणजे बऱ्याच वेळ झालं स्वयंपाक चाललाय माझा, पण अजून काही झालेलं नाही. हो का, दम बिर्याणी कशी केली हे म्हणजे भात शिजवून घेतला. हो का, एक मिनटं. हो का, हा भात हो का, म्हणजे ह्यात काय टाकलं, हे आपलं पत्ता असतो ना, ते पत्ता, जिरे, हे सगळं सामान बिर्याणीचं ते फोडणी देऊन भात शिजवून घेतलेला आहे. आणि आता हे मटण शिजलेलं आहे ना, त्या बिर्याणीमध्ये टाकून मस्त नक्की दम बिर्याणी करायची आहे. हे आता मटण थोडंसं शिजवून घेतलं मी, त्याच्यामुळे ती बिर्याणी करायची आपल्याला. आणि त्याच्याबरोबर बघा हे पण आणले बरं का, म्हणजे लिंबू वगैरे, काकडे, ते सगळं म्हणजे घेऊनच आले. म्हणजे जेवण करायला म्हणजे एकदम सगळी जेवण करायला बरं का. थँक्यू. म्हणजे कसं होतं की जिथल्या तिथं सगळ्या वस्तू असल्या ना छान जेवण होतं का नाही. हो काय, कोथिंबीरची पिंडी आता किती महाग झाली. हे कोथिंबीरची 20 रुपयाला पिंडी भेटली फक्त. हे सगळं तेलात तळून फोडणी देऊन मग बिर्याणी करायची. शिजाय थोडं पाणी टाकते त्यात थोडंसं. हे थोडंसं शिजाय टाकलं ना म्हणजे काय होईल, शिजल्यावर बिर्याणीत म्हणजे दम बिर्याणी त्याला कलर पण आणलेला आहे का, म्हणजे थोडा कलर पण दाखवते तुम्हाला. ठेवल्या का माझ्या लक्षात नाही. गडबडीने कुठं ठेवला काय माहिती सापडा. आणि हो काही काय आणलं ते त्याला म्हणतात काय, मेथी, ती वाळलेली मेथीचा पुडा आणलेला आहे. सगळ्या प्रत्येक भाजीत हो का एवढा जर टाकला ना तर छान भाजी होती, एकच नंबर भाजी होती. त्याला तरी वगैरे सगळं येतं. म्हणजे एवढी 90 रुपयाची पुडी आणली, पावशेरची पुडी. कलरच्या कुठं ठेवलं का आहे काही घेऊन आले सगळं. म्हणजे काय होतं की सगळं साहित्य असल्यावर भाजी छान होते. या सगळेजण जेवायला. पार्टी आहे आज रविवार म्हणजे आज मंगळवार आहे, बाबासाहेबांची जयंती आहे. जयंतीनिमित्त आम्ही
जेवण बनवले सगळ्यांना. कसं आहे, पाहुणे वगैरे आलेत सगळे, कारण आमची बहीण मेहुणा सगळे आलेत पाहुणे माझ्या जावबाईच्या इथं. कारण आपलंच घर आहे ते सगळं. सगळ्यांना आमंत्रण दिलं होतं की जयंती मोठी आहे, उत्सव आहे, बाबासाहेबांची जयंती आहे. जय भीम. सगळ्यांना हात जोडून नम्र विनंती की खरंच म्हणजे हा जयंतीचा म्हणजे मोठा सण आहे आपला. आणि ह्या सणाला काय होतं की सगळ्यांनी नवे कपडे वगैरे घेऊन आलेले आहेत सगळे. आणि जेवणाचा कार्यक्रम पण आता 5 वाजता होईल. नंतर आपण जयंतीला जाऊया. थँक्यू.